नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या शीतल लाईफस्टाईल या चॅनलवर। तर आजची रेसिपी आहे शेपूचे थेपले। तर आपण आज शेपूचे थेपले बनवणार आहोत। इथे मी चांगली बारीक चिरून शेपू घेतलेली आहे। चांगली 2 ते 3 पाण्याने धुतलेली आहे, कारण त्याला माती लागलेली असते। आणि त्यामध्ये मग मी हिरवी मिरची, आलं लसूणची सर्व ती पेस्ट टाकलेली आहे बारीक करून। आणि जेवढं तुम्हाला लागेल तुम्ही तेवढं पीठ त्यामध्ये घेऊ शकता। आणि नंतर मग मी वरून टाकलेला आहे ओवा थोडासा हातावर रगडून। नंतर पाऊण चमचा हळद टाकली आणि चवीनुसार मीठही टाकलेलं आहे। आता हे थोडं थोडं पाणी घालून आपण सगळं हे पीठ एकजीव करणार आहोत। कारण काय आहे ना की शेपू पटकन एकजीव होत नाही, ती जराशी थोडीशी रट असते, त्यामुळे मग त्याला जरा एकजीव व्हायला जरा वेळ लागतो। तर काय करायचं आपण की ते पीठ थोडंसं 5 ते 10 मिनटं मुरू द्यायला ठेवायचं। मुरल्यानंतर अशा प्रकारे ते पीठ होतं। चांगल्या प्रकारे शेपू त्या पिठामध्ये मुरली जाते, चांगली एकजीव होते। मग त्याचे थेपले खाण्यासाठी रेडी होतात आणि खायलाही ते चांगले लागतात। जसं आपण मेथीचे, पालकाचे थेपले बनवतो, तर तसंच आपण शेपूचेही थेपले बनवतो आहे। तर इथे पटकन एक उंडा घेतला मी आणि गॅसवर पॅनही ठेवला आहे गरम करायला। तोपर्यंत गरम होईल तवा। इथे आता मस्त पैकी लाटून घेऊया आपण थेपला। जास्त जाडही लाटायचा नाही, जास्त बारीक एकदम पातळही लाटायचा नाही। तुमची मुलं खातील त्या प्रकारे तुम्ही लाटू शकता। तुम्ही हे त्रिकोण शेपमध्येही लाटू शकता किंवा स्क्वेअरमध्ये किंवा सर्कलमध्येही तुम्ही हे करू शकता, लाटू शकता। तुमच्या मुलांना जसं आवडेल, ज्या आकाराचे थेपले त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता। इथे मी राऊंड शेपमध्येच बनवलेले आहेत। माझ्या मुलं आहेत ना, काय ना की सगळ्यांचीच मुलं ही हिरवे पालेभाज्या खातात असं नाही। कसं आहे ना की लहान मुलांना पौष्टिक अन्न हे त्यांच्या पोटात गेलं पाहिजे। आणि त्यामुळेच मुलं जर तुमची हिरवे पालेभाज्या खात नसतील तर त्यांना अशा प्रकारचे थेपले करून दिले तर त्यांना नक्कीच आवडेल। इथे पॅन गरम झालेला आहे। आपण पटकन थेपला टाकून घेतला पॅनवर आणि वरून थोडंसं तेल सोडलं, बाजूनही तेल सोडलं। अशा प्रकारचे थेपले हे खूप मऊसूद होतात आणि खायलाही खूप भन्नाट लागतात। यामध्ये तुम्ही गाजराचा कीस, बीटचा किसही तुम्ही ॲड करू शकता। तुमची मुलं ज्या प्रकारची भाज्या खात नसतील तर त्या प्रकारच्या भाज्या तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता। मी फक्त हे मी यामध्ये फक्त शेपूच घेतलेला आहे, बाकी कुठलीच भाजी नाही घेतलेली आहे। इथे पटकन दुसराही थेपला मी लाटून घेते आहे। इथे थोडंसं एक जे शेपूचे जे शेपूची जाड जरा दांडी लागली लाटताना मला, तर ती मी बाजूला काढून घेतली। मुलांच्या जर आवडीनुसार जर आपण त्यांना जर वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ तयार करून दिले घरीच, तर ते खूप आवडीनेही खातात। मग ते बाहेरचं काही खायला जास्त मागत नाही। जर त्यांना आपण घरीच त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून दिलेत तर ते खूप आवडीने खातात। पण त्यांच्या पोटात हे पौष्टिकही अन्नपदार्थ गेलं पाहिजे, त्यामुळे आपण घरी त्यांना पौष्टिक पदार्थ हे वेगवेगळ्या प्रकारे करून त्यांना खाऊ घातलं तर त्यांनाही पोषक पदार्थ त्यांच्या शरीराला मिळतात आणि ते खूप चवीने आणि आवडीने खातात आणि पुन्हा पुन्हा मागतात।
तर माझी मुलं पहिले काही असं मागत म्हणजे सतत बाहेरचं मागायची, पण मी ज्या वेळेपासून त्यांना घरीच असे पदार्थ बनवायला लागले तर त्यांना खूप आवडायला लागली आणि ते पुन्हा पुन्हा कर असे म्हणू लागले. इथे बघ आपले थेपले तयार झालेले आहेत. बघा किती छान झालेले आहेत, मऊसूत झालेले आहेत आणि खायलाही खूप भन्नाट झालेले आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.